नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण आहोत उदयपूरमध्ये आणि आपण जात आहोत उदयपूर करणी माता मंदिराकडे। या मंदिराकडे कसे जायचे याबद्दल प्रथम सांगते। उदयपूर करणी माता मंदिर उदयपूर विमानापासून अंदाजे 25 किलोमीटर अंतरावर आहे। उदयपूर रेल्वे स्टेशन आणि सिटी बस डेपोपासून अंदाजे 4 किलोमीटर अंतरावर आहे। हे शहराच्या मध्यभागी स्थित आहे, जिथे भाविक स्थानिक टांगा, टॅक्सी आणि ऑटो रिक्षाद्वारे इथपर्यंत हे मंदिर मचला मगरा टेकडीवर आहे। या मंदिरापर्यंत पोहोचणे सहज शक्य नाही, सोपे नाही ते, पण तुम्ही दूधतलाई तलावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे। तेथून रोपवे तुम्हाला मंदिरापर्यंत पोहोचण्यास मदत करतील। तरीही ज्यांना पायी जाण्याची इच्छा असेल ते तलावाजवळील माणिक्यलाल वर्मा उद्यानातून प्रवेश करता येण्याजोग्या पायऱ्यांची मदत देखील घेऊ शकतात। या मंदिराकडे तुम्ही कोणत्याही मार्गाने गेलात तरी टेकडीच्या माथ्यावरून जे दृश्य दिसते ते अतिविलोभनीय असे दृश्य आहे। हे शहर स्वतः देवीने आशीर्वादित केलेले आहे। उदयपूर हे करणी मातेचे शहर आहे, ज्याला दुर्गा देवीचा पुनर्जन्म देखील म्हटले जाते। उदयपूरमधील करणी माता मंदिर, ज्याला मानसपूर्णा करणी माता मंदिर म्हणून देखील ओळखले जाते, हे मंदिर दूधतलाई तलावाजवळ मचला मगरा टेकडीवर आहे आणि मंदिरात पवित्र करणी मातेची दगडी मूर्ती आहे। रोपवेने जाण्यासाठी आपल्याला तिथे चार्जेस जे आहेत ते भरून एक टोकन घेऊन आपल्याला इथे थोडी वाट पाहावी लागते। मग रोपवे आल्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होतो। या मंदिराच्या दर्शनासाठी वेळा आहेत पहाटे 4 ते सायंकाळी 7:30 वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी खुले असते। मातेच्या दर्शनाची वेळ पहाटे 4:30 ते सकाळी 7 आणि नंतर सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 पर्यंत आहे। संध्याकाळच्या करणी मातेच्या दर्शनाच्या वेळा आहेत संध्याकाळी 5 ते 7:30 या दरम्यान आहेत। चला तर मग आता रोपवे येत आहे, याने आपला पुढचा प्रवास सुरू होणार आहे। मगरा टेकडीवरून आपण मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत। येथून जाताना मगरा टेकडीवरून जे विलोभनीय दृश्य दिसते ते पाहण्याचा संपूर्ण आस्वाद घेणार आहोत आणि त्यानंतर पायऱ्या चढताना मी तुम्हाला मंदिराची आख्यायिका सांगणार आहे। आता येथून जाताना जे दृश्य दिसेल ते पहा आणि सांगा मला, आहे ना भुरळ पाडणारे? येथून जाताना तुम्हाला आपल्या करणी मातेसाठी जे काही घ्यायचे असेल ते घेता येईल। करणी मातेच्या या मंदिरात
दिवसातून 2दा मंदिरात जाणे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते, जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी मंदिरात जात असाल तर करणी माता स्वतः तुमच्या आकांक्षा आणि इच्छा पूर्ण करते. अशा प्रकारे परंपरेनुसार जर तुम्ही करणी मातेची पूजा करत असाल तर करणी माता तुमचे आयुर्मान वाढवते. आख्यायिकामध्ये असेही सांगतात की भविष्यात उज्ज्वल आयुष्य आणि चांगले भाग्य यासाठी भक्तांनी मंदिराच्या परिसरात जे उंदीर आहेत त्या उंदरांना खायला घालणे आवश्यक आहे. मंदिराच्या परिसरात उंदीर भरपूर असायचे, पण आता नव्हे. याआधी असे होते की या मंदिराच्या परिसरात उंदीर असायचे, तर त्या उंदरांना जर तुम्ही खायला दिले आणि जर त्या उंदरांची काळजी घेतली तर करणी माता तुमच्या या हालचालीचे कौतुक करेल आणि तुम्हाला तिचा आदर मिळेल, आशीर्वाद मिळतील. मंदिराकडे जातानाचा हा मार्ग पाहिलात ना, अतिशय सुंदर आहे. आणि ह्या उजव्या बाजूला आपण जे पाहतोय भरपूर चुनरी बांधलेल्या दिसतात. हे म्हणजे भक्तांची श्रद्धा आहे. ही देवी म्हणजे मनशापूर्णा करणी माता. मनशापूर्णा म्हणजे मनोरथ पूर्ण करणारी माता, आणि हे आपण पाहतच आहोत. असे म्हटले जाते की पंथश्रद्धा करणी माता मंदिरात 20,000 उंदरांचे वास्तव्य होते. ते चांदीच्या भांड्यात दूध प्यायचे आणि त्यांचा उष्टा प्रसाद भक्त खायचे, अशी आख्यायिका आहे. या करणी मातेला दुर्गा देवीचा अवतार मानला जातो. या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या परिसरामध्ये जे उंदीर आहेत त्यांना काबा म्हणून ओळखलं जातं. आणि पांढऱ्या रंगाचा काबा जर तुमच्या पायावर धावला तर ते अत्यंत शुभ मानलं जातं, कारण ते करणी मातेचे पुत्र आहेत असे मानले जाते. इथे देवीला दिलेल्या प्रसादावर सुद्धा पहिला हक्क उंदरांचा असतो. या इथे आपल्याला महादेवाचे 2दा दर्शन घडते. एक मंदिराच्या बाहेर, जे आपण आत्ता दर्शन घेत आहोत. इथे महादेवाचे फारच सुंदर दर्शन होते आणि त्यानंतर मंदिरात प्रवेश केल्यानंतर पुढे जाऊन महादेवाचे दुसऱ्यांदा दर्शन घडते. बऱ्याचशा चमत्कारी मंदिरांपैकी हे देखील एक चमत्कारी असे मंदिर आहे. करणी मातेच्या अवताराबद्दल सांगायचे झाले तर असे म्हटले जाते की 650 वर्षांपूर्वी एका चारण परिवारामध्ये बालिका रिधुबाईच्या रूपात ह्या देवीने जन्म घेतला आणि म्हणूनच मंदिराची पूजा अर्चनासुद्धा चारण लोकांकडून केली जाते. असे मानले जाते की चारण परिवारातील जर कोणाचा मृत्यू झाला तर मृत्यूनंतर त्याचा पुनर्जन्म होऊन तो इथला काबा म्हणजे उंदराच्या रूपात जन्म घेतो. इथे उंदराच्या रूपात जन्म घेतल्यावर जर त्याचा मृत्यू झाला तर पुन्हा त्याचा जन्म चारण परिवारातच होतो असे मानले जाते. आणि म्हणूनच इथे असलेल्या काबा म्हणजे उंदरांना आदराने पाहिले जाते. आता आपण देवीच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत आलोय, तर या देवीचे दर्शन घ्या.
आता मंदिराच्या परिसरातील सौंदर्याचा आस्वाद घेता घेता मी तुम्हाला या मंदिराचा इतिहास सांगणार आहे. 1620 ते 1628 दरम्यान महाराणा करणसिंह यांनी बांधले होते हे मंदिर. तर त्यांनी मचला मगरा येथील निवासी क्षेत्राचा विकास केला होता. 1997 पर्यंत हे मंदिर फारसे लोकप्रिय नव्हते आणि फार कमी लोकांनी येथे भेट दिली होती. 1997 मध्ये मानसपूर्ण करणी माता विकास समितीने हाती घेतलेल्या पुनर्विकास प्रकल्पानंतरच हजारोंच्या संख्येने भाविकांनी मंदिर परिसर वाहू लागला. आणि ही आहे मंदिराची इतिहास माहिती. मंदिरात देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर या परिसरात आल्यावर लोक ह्या सौंदर्यामध्ये इतके मिसळून जातात की त्यांचा पाय निघत नाही इथून लवकर. अतिशय सौंदर्य आहे ह्या ठिकाणी. तर तुम्ही जर राजस्थानला फिरायला जाणार असाल आणि उदयपूरपर्यंत गेलात तर या करणी मातेचे दर्शन घेतल्याशिवाय येऊ नका. आता तर तुम्ही पाहिलंच आहे की इथे किती सौंदर्य आहे, फारच सुंदर आहे. आणि देवी मनशापूर्णा करणी माता तुमच्या सगळ्या मनोरथ, सगळ्या इच्छा पूर्ण करतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच आणखी एखादं प्रेक्षणीय स्थळ किंवा देवाचे दर्शन घेण्यासाठी आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. इथून पुन्हा परत रोपवेपर्यंत आणि त्यानंतर बाहेर जाईपर्यंतच्या प्रवासाचा सुद्धा तुम्हाला थोडासा भाग दाखवला आहे. आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला वाहन कसे सहज मिळते तेही दाखवले आहे. मनापासून धन्यवाद.
संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तो कसा वाटला, आवडला का, झाली का इच्छा करणी मातेचे दर्शन घेण्याची, हे सर्व काही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कळवा।